नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। प्रोबॅबिलिटी हा क्लास 10चा आपण चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 6 लेक्चर झालेले आहेत आणि हे 7वे लेक्चर आहे। तर पहा, ह्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहत होतो। प्रॅक्टिस सेट 5.3 मधला मेन क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला आहे। काय सांगतो क्वेश्चन पहा, राइट सॅम्पल स्पेसेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन ऑफ एस फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट, आल्सो राइट ABC इन द सेट फॉर्म अँड राइट N ऑफ A, B आणि C हे सांगितलेले तुम्हाला। आता 2 डायस रोल पहिलाच क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मेन क्वेश्चन आहे त्याच्यामधला पहिला क्वेश्चन झालेला आहे आपला मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्यातला दुसरा क्वेश्चन आहे। दुसरा क्वेश्चन का आहे, 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली। 2 डायस सायमल्टेनियसली रोल केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे, सॅम्पल पॉईंट लिहायचे आणि तुम्हाला वेगवेगळे 3-4 इव्हेंट दिलेले आहेत। किती 3 इव्हेंट दिले ते ABC ते लिहिलेले नाहीत, आपल्याकडे जागा नाही म्हणून 1 बाय 1 आपण लिहून पाहूया, ते पण लिहायचे तुम्हाला, ठीक आहे। तर याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये 2 डायस रोल केल्याच्या नंतर काय येते ते आपण सगळं बघितलेले। तर इथं काय करूया आपण, 2 डायस आर रोल केल्याच्या नंतर सॅम्पल स्पेस एस काय करतो मी, सॅम्पल स्पेस एस इथं लिहून टाकूया, सॅम्पल स्पेस एस इथं, ठीक आहे। आपल्याला जागा लागणार आहे त्यामुळे मी इथं लिहितो। पहा सॅम्पल स्पेस एस काय येणार आहे, पहा सॅम्पल स्पेस एस, वाटलं तर सॅम्पल स्पेस एस काय करतो मी इथून इकडे लिहितो, बाकीची जागा आपल्याला लागणार आहे। तर सॅम्पल स्पेस एस इथून इकडे लिहितो मी, पहा तर सॅम्पल स्पेस एस ब्रॅकेटमध्ये तुमचं काय मिळणार आहे 1,1, ठीक आहे, 1,2 हे तुम्हाला सगळ्यांना माहीत झाले। तर आता फास्टमध्ये लिहितो 1,2, त्याच्यानंतर तुमचा 1,3, 1,4, 1,5 आणि लास्टला तुमचं 1,6 इथपर्यंत दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे, दिसत असेल तर इथपर्यंत आपण संपून टाकूया, एवढा स्पेस बाकीचा एवढा क्वेश्चन सोडवण्यासाठी राहतो, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं काय असेल तुमचा 2,1, ठीक आहे, 2,1, त्याच्यानंतर तुमचा 2,2, 2,3 ह्याच्यामध्ये कॉमा असतो प्रत्येकामध्ये, ठीक आहे, हे कॉमा द्यायचे न चुकता, ठीक आहे, 2,3 त्याच्यानंतर 2,4, 2,5 आणि त्याच्यानंतर 2,6, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा इथं 3,1, 3,2, 3,3, 3,4, 3,5 त्याच्यानंतर 3,6, ठीक। त्याच्यानंतर 4,1, 4,2, 4,3, 4,4, 4,5 आणि त्याच्यानंतर तुमचं आहे 4,6। त्याच्यानंतर तुमचं काय आहे 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5 त्याच्यानंतर 5,6, लास्टला आता तुमचं काय असेल 6,1, 6,2, 6,3 त्याच्यानंतर 6,4, 6,5 आणि लास्टला तुमचं 6,6 अशा प्रकारचं हे कर्ली ब्रॅकेट क्लोज। तर हे तुमचे सगळे हे झाले सॅम्पल पॉईंट्स आहेत आणि हे तुमचे N ऑफ एस म्हणजे किती सॅम्पल पॉईंट आहेत N ऑफ एस तर 36 आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे लिहून घेतलेले। त्याच्यानंतर तुमचा इव्हेंट आपण इकडे लिहून घेऊया। पहिला इव्हेंट तुमचा काय आहे, इव्हेंट काय आहे तर क्वेश्चन आहे तुमचा, तर इव्हेंट आहे तुमचा पहा, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6, ठीक आहे। तुमचा इव्हेंट पहिला आहे ए, तर तो क्वेश्चन काय सांगतो, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस, सम ऑफ द डिजिट्स ऑन द, हा वेगळा क्वेश्चन आहे इथून इकडं, ठीक आहे, ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6, इज मल्टिपल ऑफ 6, मल्टिपल ऑफ 6 असायला पाहिजे, सम ऑफ द डिजिट्स, ठीक आहे, एकदा पाहतो, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6, तर हा इव्हेंट तुमचा ए आहे। तर हे अपर फेसवरले जे हे दोघांची जर बेरीज केल्या तर ते तुमची मल्टिपल ऑफ 6 असायला पाहिजे। तर मल्टिपल ऑफ 6 सगळ्यांना माहिती आहे, मल्टिपल ऑफ 6 का असतात तुमचे पहा, हे 6, 12, हे 18, 24 डॅश डॅश सो ऑन, हे 6चा टेबल ते मल्टिपल ऑफ 6 आहे, सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे। तर पहा तर काय येणार आहे तुमचं, म्हणजे इव्हेंट ए म्हणजे ए इज इक्वल टू का असणार आहे, कोणते नंबर येणार आहेत ज्याची
ॲडिशन केल्यानंतर 6 येईल किंवा 12 येईल, 6 किंवा 12 येईल. आता याच्यानंतर बाकी 18 तर तुम्हाला भेटणारच नाही. जास्तीत जास्त कमीत कमी ॲडिशन केलं तर 2 भेटते आणि जास्तीत जास्त तुमचे ॲडिशन केलं तर 12 भेटते. तर तुम्हाला पाहायचे ज्याची ॲडिशन तुमची 6 आणि 12 येते असे नंबर बघायचे. तर हे नसणार आहे तुमचे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 अशी ॲडिशन करणारा हा एकच भेटेल तुमचा 1,5. पहिल्यामध्ये तुम्हाला 1,5ची जर ॲडिशन केली तर तुम्हाला 6 मिळते, म्हणजे तुम्हाला 1,5 मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हा 2,3 नाही येणार. 2,4ची जर ॲडिशन केलं तुम्ही तर 6 मिळते. 2,4ची जर ॲडिशन केलं तर तुम्हाला मिळते 6. दुसऱ्या याच्यामध्ये 2,4, ठीक आहे, 2,4. तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला 3,36 होतो, ठीक आहे, बाकी कोणता भेटणार नाही. तिसऱ्या याच्यामध्ये 3,36 मिळालेला आहे. चौथ्या याच्यामध्ये 4,26 होईल तुमचा, बाकी कशाची ॲडिशन तुमची येणार नाही. 4, तुमचा 2 चौथ्या याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पण एकच भेटेल तुमचा 5,1 भेटेल, बाकी तुमचा 11पर्यंत भेटेल जास्तीत जास्त. 5,6 11 जास्त होणार नाही, म्हणजे 5,1 भेटेल तुम्हाला सेकंड याच्या लास्ट म्हणजे ह्याच्यामध्ये 5th याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला 6, ठीक आहे, याच्यामध्ये काय भेटेल तुम्हाला 6च्या वरलेच आहेत, म्हणजे 12चा एकच भेटेल तुम्हाला, म्हणजे 6,6च भेटेल, म्हणजे ज्याची ॲडिशन तुम्हाला 12 येईल, ठीक आहे. 6,6 हा ब्रॅकेट क्लोज. याच्या व्यतिरिक्त कोणते भेटणार नाही तुम्हाला जे मल्टिपल ऑफ 6 असतील. तर किती भेटले आहेत 1 2 3 4 5 6. तर तुमचे देअरफॉर एन ऑफ ए किती आहेत, सॅम्पल पॉईंट आहेत तुमचे 6. तर अशा प्रकारे हा तुमचा पहिला जो इव्हेंट आहे, पहिला इव्हेंट द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6 झालेला इव्हेंट पहिला झालेला आहे. आता इव्हेंट बी का आहे पहा. इव्हेंट बी पहा, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ मिनिमम 10. तर इव्हेंट बी आपण इथंच यालाच कन्वर्ट करूया. हे सगळं समजलं असेल, हे मी मिटवतो. तर इव्हेंट बी आहे तुमचा का आहे, इव्हेंट बी यालाच कन्वर्ट करतो. पहा इव्हेंट बी का आहे, इव्हेंट बी. तर इव्हेंट बी तुमचं सांगतो सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज मिनिमम 10. म्हणजे जर तुम्ही जर सम केल्या, ठीक आहे, सम केल्या तर याची जर सम अपर फेसची सम किती यायला पाहिजे, मिनिमम 10 यायला पाहिजे. काय म्हणणं त्यांचं, मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10 यायला पाहिजे, म्हणजे 10च्या कमीत कमी 10 यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे 10च्या वर आले तरी चालते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, मिनिमम 10 म्हणजे 10 किंवा 10पेक्षा जास्त ज्याची बेरीज येते ते असे नंबर. म्हणजे हे सगळ्यांची पहिल्या याच्यामध्ये सगळ्यांची बेरीज केल्या तुम्ही तर याची 2 येते, 3 येते, 4 येते, 5 येते, 6 येते, 7 येते. म्हणजे हेच एकही येणार नाही. ह्याची 3 4 5, त्याच्यानंतर हा 6, त्याच्यानंतर हा 7 हे पण येणार नाही. हे याच्यातलं पण एक पण येणार नाही. ह्याच्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त कितपर्यंत येईल, 9पर्यंत येईल, हे पण येणार नाही. मग ह्याच्यामध्ये तुमचा कुठपर्यंत पहा 4,5 तुमचा 9 येईल, हे येणार नाही. 4,6 पहिला एलिमेंट तुमचा इथून येईल. 4,6 पहिला एलिमेंट तुमचा म्हणजे बी इज इक्वल टू तुमचं पहिला कुठून मिळेल 4,6 मिळेल, ठीक आहे. पहिला 4,6 मिळेल कारण ह्याची 10 बेरीज येते ॲडिशन केल्या तर अपर फेसची. त्याच्यानंतर तुमचा 10 येणारा पहा, 10 किंवा त्यापेक्षा जास्त 5,5 येईल. याच्या पुढले सगळे येतील, याच्या पुढले हे 2 येतील, म्हणजे 5,5 10 आणि 5,6 तुमचा 11. 5,5 त्याच्यानंतर 5,6 हे भेटलेले आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला हा 6 किती हां इथून इथून ते हे 3 भेटतील. 6,4 काय मिळेल तुम्हाला 6,4 6,5 आणि त्याच्यानंतर तुमचा 6,6. ह्या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर तुमची किती येणार आहे 10 किंवा 10पेक्षा जास्त येईल. देअरफॉर म्हणजे तुमचा देअरफॉर एन ऑफ बी काय मिळेल, एन ऑफ बी इज इक्वल टू पहा काउंट करा 1 2 3 4 5 6 मिळणार आहे, ठीक आहे. एन ऑफ बी तुमचे किती मिळणार आहे 6 मिळणार आहेत. त्याच्यानंतर लास्ट इव्हेंट सी काय, द सेम डिजिट्स ऑन द बोथ ऑन बोथ द अपर फेसेस. आता सिम्पल आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 मिळतील. म्हणजे आता हे पहा वाटलं तर लिहितो मी. तर पहा 3rd नंबरचा इव्हेंट सी का आहे. इव्हेंट हे कळलं असेल तुम्हाला, हे मी मिटवतो. तर हे का नाही इव्हेंट सी काय आहे पहा. तर इव्हेंट सी तर काय त्यांचं म्हणणं काय आहे पहा, द सेम डिजिट्स ऑन बोथ द अपर फेसेस, द सेम डिजिट्स
ऑन द बोथ अपर फेसेस, म्हणजे हे जे अपर फेसेसमधले वरले जे आहेत म्हणजे ह्याच्या दोन्हीवर एका सेम डिजिट्स यायला पाहिजे, म्हणजे सारखे अंक यायला पाहिजे. पहिल्या डायवर आणि दुसऱ्या डायवर पण सेम डिजिट्स असलेल्या म्हणजे हे घ्यायचे आहेत सॅम्पल पॉईंट्स. मग एकच भेटतील प्रत्येकात. हा 1,1 सेम आहे त्याच्यात, म्हणजे पहिल्या डायवर 1 आहे, दुसऱ्यावर 1 आहे. त्याच्यानंतर पहिल्यावर 2 आहे, दुसऱ्यावर 2 आहे. पहिल्यावर 3 आहे, दुसऱ्यावर 3 आहे. असे सगळे मिळतील. म्हणजे हे तुम्हाला 1,1, 2,2, 3,3, 4,4, 5,5, 6,6 असे 6 मिळतील. ठीक आहे. म्हणजे तुमचा इव्हेंट C इज इक्वल टू काय असणार आहे 1,1, त्याच्यानंतर तुमचं 2,2, त्याच्यानंतर 3,3, त्याच्यानंतर तुमचं 4,4, त्याच्यानंतर तुमचं 5,5, त्याच्यानंतर तुमचं 6,6 अशा प्रकारे हे तुम्हाला मिळाले. तर किती मिळतील? देअरफॉर तुमचे एन ऑफ सी किती असेल? एन ऑफ सी इज इक्वल टू तुमचा असेल 6 असणार. हे 3 6. तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो क्वेश्चन नंबर 2 तुमचा पूर्णपणे सॉल्व करून झालेला आहे. ह्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. ठीक आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघूया. पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 लिहिलेला आहे. हा सेम मेन क्वेश्चन सेमच आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय आहे तुमचा 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 कॉइन जर सायमल्टेनियसली टॉस केले, जास्तीत जास्त कॉइन जर आले तुम्हाला तर 3 कॉइन टॉस केलेला विचारतील सायमल्टेनियसली. आणि जर डायस आले तर तुमचे जास्तीत जास्त 2 डायसच्या वरी तुमच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन येणार नाही आणि 3 कॉइन्सच्या वर क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे. मग 3 कॉइन्स आणि त्याच्यावर काही इव्हेंट दिले ते आपण बघूया. तर ठीक आहे. सॅम्पल स्पेस सोल्युशन पाहायचं. सोल्युशन तर काय आहे तुमचं पहा. यस सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू जर आपण 3 कॉइन्स जर सायमल्टेनियसली टॉस केले तर काय मिळू शकते? पहिल्या कॉइनवर तुम्हाला हेड मिळू शकते, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर हेड. ठीक आहे. पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर टेल. पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल, दुसऱ्यावर म्हणजे तिसऱ्यावर टेल. अशा प्रकारचे 3 झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय मिळू शकते? पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर टेल, तिसऱ्यावर टेल. ठीक आहे. तिन्हीवर टेल मिळू शकते. त्याच्यानंतर पहिल्यावर तुम्हाला टेल, दुसऱ्यावर टेल आणि तिसऱ्यावर तुम्हाला हेड मिळू शकते. त्याच्यानंतर पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड आणि तिसऱ्यावर हेड. ठीक आहे. हे रिपीट तर झालं नाही ना? ठीक आहे. हे अशा प्रकारचे हे 3 आणि ते 3 झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टला तुमचा मिडलला एक का असेल म्हणजे हा टेल, त्याच्यानंतर हेड आणि त्याच्यानंतर टेल, त्याच्यानंतर टेल टेल टेल. तर अशा प्रकारचे मिळू शकतात. आता 8 झाले का पहा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 8च मिळतात. एवढं लक्षात ठेवायचं. आणि रिपीट झालं नाहीत का, कोणते डबल झाले नाहीत का बघायचं. तर हेड अशा प्रकारचं एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा 3 हेड घेतल्या, त्याच्यानंतर 2 हेड 1 टेल, त्याच्यानंतर 1 हेड 2 टेल, त्याच्यानंतर 3 टेल कन्वर्ट केल्या, 2 टेल 1 हेड, त्याच्यानंतर टेल हेड 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 टेल टेल आणि टेल टेल टेल. अशा प्रकारचे तुमचे म्हणजे देअरफॉर तुमचं सॅम्पल स्पेस एन ऑफ एस इज इक्वल टू काय आहे तुमचं एन ऑफ एस इज इक्वल टू तुमचं आहे 8. तर अशा प्रकारचे 8 हे मिळतात. ठीक आहे. अशा प्रकारचे 8 मिळतात. पहा लास्टचं हे आपलं एक डबल झाले रिपीट. तर आपलं काय राहिलेलं आहे हेड हेड टेल हेड. ठीक आहे. हेड टेल हेड. पहिल्यांदा आपण दोन्ही साईडला टेल घेतले आणि मध्ये हेड आणि दोन्ही साईडला हेड आणि मध्ये टेल. ठीक आहे. हे झालेलं आहे तुमचं. तर हे एन ऑफ एस तुमचं 8 मिळालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे इव्हेंट पहा. पहिला इव्हेंट काय कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए काय टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. ठीक आहे. हे लिहिणार नाही मी. ठीक आहे. कारण आता तुमचं डायरेक्टली मी काय करतो शॉर्टमध्ये लिहितो. ठीक आहे. कंडिशन फॉर इव्हेंट ए लिहायचं आहे. वाटलं तर परीक्षेत लिहायचं आहे तुम्ही. ठीक आहे. वाटलं तर लिहून दाखवतो तुम्हाला. कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए का आहे टू गेट ॲटलिस्ट का आहे टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. ॲटलिस्ट 2 हेड्स. ठीक आहे. हे दिलेलं आहे 2 हेड्स म्हणजे कमीत कमी 2 हेड असायला पाहिजे, 2पेक्षा कमी नसायला पाहिजे. 2पेक्षा जास्त असले तरी चालतील. 2 हेड मग काय असणार आहे इव्हेंट ए. हा इव्हेंट ए इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे ए इज इक्वल टू हे 3 हेड चालतील, एच चालतील. ठीक आहे. त्याच्यानंतर एच टी चालेल कारण याच्यामध्ये 2 हेड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एच टी चालणार नाही. ॲटलिस्ट 2 हेड सांगितले त्याच्यात एकच हेड आहे. ह्याच्यात तर एकही नाही. ह्याच्यात एकच आहे चालणार नाही. हे चालेल तुमचा टी एच एच चालेल. त्याच्यानंतर तुमचं
THH चालेल, बाकी कोणतेही चालणार नाही. म्हणजे तुम्हाला पॉसिबिलिटीज हे 3 सॅम्पल पॉईंट मिळालेत. कोणचे? म्हणजे 3 हेड, 2 हेड आणि याच्यात 2 हेड, अशा प्रकारचे तुम्हाला किती मिळालेत? 3 मिळालेत. आपल्याला 4 मिळायला पाहिजे, 4 मिळायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपलं हे राहते हेड, टेल, हेड, लास्ट एक राहिलेलं आहे आपल्याला 4. ठीक आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, कोणते तुमचं राहू शकते. ठीक आहे. आणि वाटलं तर असं सिक्वेन्समध्ये घ्यायचं. हे घेतले आपण 3, त्याच्यानंतर हे घेतल्या, त्याच्यानंतर हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही, हे येईल तुमचं. हे घेतलेलं आहे आपण लास्टला हेड, टेल आणि हेड. ठीक आहे. आणि तुमचं देअरफॉर इथंच लिहितो मी. देअरफॉर एन ऑफ ए किती असणार आहे तुमचं? एन ऑफ ए इज इक्वल टू तुमचं असणार आहे 4. एन ऑफ ए काय आहे तुमचं? 4 आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे कंडिशन आपलं सेकंड क्वेश्चन आहे, कंडिशन फॉर इव्हेंट बी बघू. टू गेट नो हेड. तर ह्यालाच मी मिटवतो आणि ह्यालाच काय करतो मी, आपल्याकडे जागा कमी आहे तर ह्यालाच कन्वर्ट करतो इव्हेंट बी. तर हे कळलं असेल तुम्हाला इव्हेंट आहे. तर इव्हेंट बी काय आहे तुमचा पहा, यालाच कन्वर्ट करतो. इव्हेंट बी आहे तुमचा, इव्हेंट बी आहे टू गेट नो हेड. नो हेड म्हणजे हेड एकही नसायला पाहिजे. ठीक आहे. हेड एकही नसायला पाहिजे. नो हेड म्हणजे एकही हेड नसायला पाहिजे. तर हे बीचं काय मिळणार आहे? बी इज इक्वल टू तुमचं पहा, म्हणजे याच्यामध्ये हेड 3 यायच चालणार नाही कारण एकही हेड नसायला पाहिजे. ह्याच्यात बी हेड आहे, ह्याच्यात बी हेड आहे. हे फक्त तुमचा हा टी एकच येईल तुमचा, बाकीचं कोणतं येणार नाही कारण एकच पॉसिबिलिटी आहे. कारण प्रत्येकामध्ये हेड एक तरी हेड दिसेल तुम्हाला, हा टी सोडला तर. ठीक आहे. आणि जर टू गेट नो टेल जरी असेल तर तुम्हाला काय असेल मग फक्त HHH एकच येईल. ठीक आहे. हा क्वेश्चन ह्या जागी जर टू गेट नो हेडच्या जागी नो टेल जर असेल तर तुम्हाला त्याचं काय येईल? फक्त HHH आन्सर येईल. देअरफॉर तुमचं काय एन ऑफ बी काय असेल? एन ऑफ बी इज इक्वल टू तुमचं 1 असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं सी इव्हेंट पण बघूया. कंडिशन फॉर इव्हेंट सी. कंडिशन फॉर इव्हेंट सी पहा, टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट काय आहे तुमचं? सी. हे जे आहे इव्हेंट सी आहे यालाच कन्वर्ट करू आपण. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. पहा हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. काय आहे वाचून घ्या पहा एकदाचं क्वेश्चन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन म्हणजे 3 कॉइन आहेत. तिन्हीपैकी फक्त आपल्याला काय, तिन्हीपैकी आपल्याला सेकंड कॉइनवर हेड पाहिजे. आपला सेकंड कॉइनवर काय पाहिजे? हेड पाहिजे. तर हे मी मिटून टाकतो खाल्लं. पहा थोडंसं हा क्वेश्चन समजण्यासाठी अवघड जाऊ शकतो. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन म्हणजे पहा लक्ष द्या, हा पहिला कॉइन, हा दुसरा आहे, तिसरा आहे. हा पहिला, दुसरा, तिसरा, पहिला, दुसरा, तिसरा असे कॉइन आहेत. तर आपल्याला जो सेकंड कॉइनचा हा सेकंड कॉइन, हा सेकंड कॉइन, ठीक आहे, ह्या सगळ्या सेकंड कॉइनवर तुम्हाला काय पाहिजे? हेड पाहिजे. तर पहा, तर म्हणजे तुमचं सी इज इक्वल टू काय असणार आहे? सी इज इक्वल टू हा येईल तुमचा, कारण याच्यावर हे येईल कारण याच्यामध्ये तुम्हाला सेकंड कॉइनवर हेड आहे. ठीक आहे. हे पण येईल तुमचं सेकंडवर हेड आहे. हा येणार नाही कारण सेकंडवर टेल आहे. ह्या तर येणार नाही, काही हेड नाही. त्याच्यानंतर हा येणार नाही. त्याच्यानंतर हा येईल तुमचा, हा येईल आणि हा येईल, दोन्ही येईल. हे एक येईल आणि हा एक येईल, बाकीचा येणार नाही. म्हणजे तुमचा THH आणि त्याच्यानंतर THT. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा पण तुम्हाला येऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारचे ह्याची पण किती मिळालेत नंबर? एन ऑफ सी पण तुम्हाला मिळाले 4. देअरफॉर तुमचे एन ऑफ सी पण किती आहे तुमचे? एन ऑफ सी. ठीक आहे. एन ऑफ सी मिळालेले आहेत तुम्हाला. एन ऑफ सी पण 4 मिळालेले आहेत. अशा प्रकारे हा पण तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे? सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 4, 5, 6 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, ते पण बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे, परंतु काय करूया, थोडासा साईडचा आवाज येते त्यामुळे आपण काय करूया आजच्या क्लासमध्ये इथंच थांबूया आणि ह्याच्या पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.